आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50% तरुणांना संधी देणार. शरद पवार यांच्या पक्षाच्या बैठकीमध्ये घोषणा. पदाधिकाऱ्यांना शरद पवार यांच्या सूचना. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा एकला चलोरीची भूमिका. काँग्रेसच्या बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढण्याची केली मागणी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वतंत्र लढण्याची जयकुमार गोरे यांची घोषणा. जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. अत्याचाराच्या 100 केसेसमध्ये 100 महिला हिंदू सापडतात आणि सर्व आरोपी जिहादी असतात. संगमनेरच्या घारगावातील आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चात आमदार संग्राम जगताप यांचं विधान. बोलताना जातीय सलोखा ठेवा, बोलताना प्रेमळ भाषा वापरा. आपल्या वक्तव्यामुळे जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. ठाणे शहरातील विविध समस्यांबाबत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. मोर्चामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील उपस्थित. महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड, ठाकरे ब्रँडच्या घोषणा. पुण्यामध्ये अभाविप आणि मनसेच्या राड्यानंतर अमित ठाकरे आज पोलीस आयुक्तांची भेट घेणार. अभाविपच्या बॉयकॉट मनसेच्या कॅम्पेन नंतर हा वाद. पालकमंत्री आपला नसला तर काय झालं, संपर्क मंत्री तर तुमचा आहे ना. मंत्री जयकुमार गोरेंचं अजब वक्तव्य. पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार राणा जगजितसिंग पाटील यांचा सुप्त संघर्ष चव्हाट्यावर. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक निर्णय होण्याची शक्यता. योजना बंद होत असल्याच्या आरोपांवरही चर्चेची शक्यता. समीर पाटील रवींद्र धंगेकर यांना पाठवणार कोर्टाची नोटीस. रवींद्र धंगेकर पुरावे नसताना बदनामी करत असल्याचा पाटील यांचा आरोप नाही तर पुरावे दाखवण्याचे पाटील यांचे धंगेकरांना आवाहन. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये युतीमध्ये तिढा. प्रत्येक सीट धनुष्यबाणावर निवडून आणा. कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरेंचं वक्तव्य. मालेगाव शिक्षण घोटाळ्यामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांचा समावेश. नाशिकचे तत्कालीन उपशिक्षण अधिकारी उदय देवरे यांचं नाव घेऊ नका असं तक्रारदाराला सांगतानाचा व्हिडिओ व्हायरल. कल्याणमधील चिंचपाडा भवानीनगर परिसरामध्ये भाजी विक्रेत्या मराठी महिलेला विरोध. मराठी महिलेकडून भाजी घेऊ नका, अमराठी किराणा विक्रेत्या असं बोलल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली. अमराठी विक्रेत्याला तंबी. सांगोला तालुक्यातील चिनके येथे तणाव. महापुरुषांच्या पुतळा बसवण्याच्या कारणावरून निर्माण झाला तणाव. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. महाबोधी बुद्ध विहार बौद्धांना देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. दुपारी 2 वाजता आझाद मैदानामध्ये हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमणार. रामदास आठवले आणि चंद्रकांत हंडोरे सुद्धा सहभागी होणार. एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गोड होणार. दिवाळी निमित्तानं कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये सानुग्रह अनुदान मिळणार. 48 हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांना दर महिना 65 कोटींची रक्कम देण्यास मंजुरी. कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. आता पीएफचे 100% पैसे काढता येणार. ईपीएफओचा महत्त्वाचा निर्णय. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास मिळणार 6 लाखांची नुकसान भरपाई. मुंबई हायकोर्टाचे यंत्रणांना आदेश. भरपाई देण्यासाठी स्थानिक पातळीवर असणार समिती. एसआरए प्रकल्पात आता 35% जागा खुली ठेवावी लागणार. 65% जागेतच इमारतीचा विकास केला जाणार. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाचं परिपत्रक जारी. मुंबईच्या बोरिवलीतील देवीपाडा एसआरएचं थकीत भाडे झोपडीधारकांना वितरित. एकूण 17 करोड 66 लाख रुपयांचं ऑनलाईन वितरण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रकाश सुर्वेंची उपस्थिती. मुख्यमंत्री माझी शाळा योजना बंद होणार नाही. नवीन उपक्रमांसह अभियान राज्यभरात राबवणार. शालेय शिक्षण विभागाची माहिती. 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारीला तर 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारीला सुरू होणार. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरानं 1,28,000 रुपयांचा टप्पा ओलांडला. चांदीचे दर तब्बल 10,000 रुपयांनी वाढले. चांदीच्या दरांनी ओलांडला 1,85,000 रुपयांचा टप्पा.
मंकीपॉक्सचा राज्यामध्ये पहिला रुग्ण आढळला. सौदी अरेबियाहून धुळ्यामध्ये आलेल्या नागरिकाला मंकीपॉक्सची लागण. रुग्ण आढळल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर. नाशिक गोळीबार प्रकरणी भाजपच्या मामा राजवाडेसह 5 जणांना न्यायालयीन कोठडी. गोळीबारातील मुख्य आरोपी अजय बोरीसला 17 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी. मनोरमा खेडकर यांच्याबाबत कोर्टानं महत्त्वाचा निर्णय. कोर्टानं खेडकरांच्या अंतरिम जामिनाची दिली मुदतवाढ. 31 ऑक्टोबरपर्यंत दिली जामिनाची मुदतवाढ. अकोला शहरामध्ये लवकरच धावणार ई बस. प्रधानमंत्री ई बस सेवा योजनेअंतर्गत ई सिटी बस डेपोचं बांधकाम वेगानं सुरू. 42 ई बस सेवा नवीन वर्षात होणार कार्यान्वित. मिठाईसह खवा, पनीर, दूध अशा पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर राज्य सरकार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत. मकोका अंतर्गत कारवाई करण्याबाबत सरकार विचाराधीन. मंत्री नरहरी झिरवळ यांचे स्पष्ट संकेत. सत्ताधाऱ्यांना ओबीसींनी मतदान केलं, त्याच सत्ताधाऱ्यांनी चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून ओबीसींचं आरक्षण घालवलं. लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर टीका. 5वी नापासना प्रत्येक वेळी त्यांची मागणी बदलली आणि आपल्या ओबीसींच्या नेत्यांना टार्गेट केलं. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची मनोज जरांगेंवर टीका. ओबीसींसाठी लढणाऱ्यांना धमक्या दिल्या तर खपवून घेणार नाही, वाघमारेंचा इशारा. चंद्रपुरात आदिवासी समाजाचा जनआक्रोश मोर्चा. आरक्षणामध्ये कोणाचीही घुसखोरी मान्य नसल्याचं आंदोलकांचं मत. मोर्चामध्ये महिला आणि युवक मोठ्या संख्येनं सहभागी. बीडच्या ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी इंदापूरमध्ये नियोजन बैठक. बैठकीला ओबीसी बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती. 17 ऑक्टोबर रोजी बीड येथे भव्य ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन. वसई विरार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस. 3,640 कर्मचाऱ्यांना मिळणार 22,000चा बोनस. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये बोनसमध्ये 2,000ची वाढ. वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागांसाठी सोडत जाहीर. अनुसूचित जातीसाठी 11, अनुसूचित जमातीसाठी 4, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 14 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 23 जागांचं आरक्षण निश्चित. जळगाव जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी आरक्षण जाहीर. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांचा पारंपरिक पाळधी चांसर जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव. जळगाव जिल्हा परिषदेच्या 13 जागा अनुसूचित जातीसाठी तर 6 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव. ओबीसी मधील उमेदवारांना 18 ठिकाणी लढता येणार. अकोला जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांची आरक्षण सोडत जाहीर. जिल्हा परिषदेच्या 52 गटांचे आरक्षण जाहीर. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी जाहीर. नाशिक जिल्हा परिषदेच्या 74 गटांसाठी आरक्षण सोडत जाहीर. 37 गट महिलांसाठी आरक्षित. 10 महिला ओबीसी प्रवर्गासाठी, सर्वसाधारण 9, अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी 15 जागा आरक्षित. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावांमध्ये जप्तीची कारवाई. दिवाळी सणात कारवाई करू नये, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी. परंडा तालुक्यातील वाघेगावान पूरग्रस्त गावाला भाजप नेते प्रवीण दरेकर यांची भेट. नुकसान झालेल्या शेतांची प्रवीण दरेकर यांच्याकडून पाहणी. अतिशय भीषण असं संकट शेतकऱ्यांसमोर आलंय, अशी दिली प्रतिक्रिया. वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे संत्रा बागेचं नुकसान. शासनानं जाहीर केलेली मदत तुटपुंजी. सरसकट विशेष वाढीव मदत आणि विमा देण्याची मागणी. नंदुरबार तालुक्यातील रणाळे परिसरात 15 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. मात्र प्रशासनाकडून पंचनामे करण्यास टाळाटाळ. हेक्टरी 8,500 रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा. फार्मर आयडी ई केवायसीमुळे मात्र अनुदान जमा होण्यास विलंब. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळण्यास सुरुवात. इंदापूरमध्ये उसाच्या शेतामध्ये भीषण अशी आग. आगीमध्ये 35 एकरहून अधिक क्षेत्र जळून खाक. आगीत अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला. मालेगावमध्ये एटीएस आणि तेलंगणा पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई. देशाबाहेरील संघटनांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून तौशिफ शेखला घेतलं ताब्यात. आणखी मोठे खुलासेही होण्याची शक्यता.
यवतमाळच्या पिंपळकुटी येथील बालमृत्यू प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर. खोकल्याच्या औषधानं नव्हे तर अन्नाचे अंश श्वसन नलिकेमध्ये अडकल्यानं बालकाचा मृत्यू. वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट. मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची वसंत मोरे यांनी घेतली भेट. घरी जाताना ट्रॅफिक कर्मचाऱ्याला 4 ते 5 जणांकडून करण्यात आली होती मारहाण. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची वसंत मोरे यांनी केली विचारपूस. सोलापूर शहर पोलीस दलामध्ये काम करत असलेल्या पोलिसाचा बेडवरून पडून मृत्यू. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं पोलीस कर्मचाऱ्यानं गमावला आपला जीव. नवी मुंबईतील MIDC विरोधात ग्रामस्थांचं आमरण उपोषण. MIDC कडून संपादित झालेल्या जमिनींची वाढीव दरानं नुकसान भरपाई देण्याची ग्रामस्थांची मागणी. महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून केलं आंदोलन. अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मनसेचा घेराव. स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीवर मनसेचा आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप. महाविद्यालयानं खासगी कंपनीला दिलं होतं मनुष्यबळ पुरवण्याचं कंत्राट. गुन्हेगारीची रील्स व्हायरल करणाऱ्या नाशिकच्या मुलींना चांगलंच महागात पडलं. धमकी देणारा रील व्हायरल केल्यानं 2 मुलींना अटक. नाशिकच्या मालेगावमध्ये दहशत पसरवणारी टोळी अटक. टोळीला अटक केल्यानंतर पोलिसांनी काढली धिंड. रील बनवून पसरवत होते गल्लीबोळात दहशत. पोलिसांच्या कारवाईचे मालेगावकरांकडून स्वागत. इंदापूरमधील कुंभार गावात जागेच्या वादातून 2 गटात हाणामारी. 12 जणांविरोधात गुन्हे दाखल. पोलिसांनी परस्पर विरोधी 2 गुन्हे केले दाखल. पत्नीसह सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या. बीडच्या तलवाडा पोलीस ठाण्यात 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. सुसाईड नोटमध्ये होणाऱ्या त्रासाचा उल्लेख. भिवंडीमध्ये चाविंद्र वडपे मार्गावर भीषण अपघात. युवा इंजिनियरचा ट्रक खाली चिरडून जागीच मृत्यू. दुचाकी आणि ट्रकची जोरदार धडक. ट्रक खाली येऊन इंजिनियरनं गमावले आपले प्राण. परभणी नांदेडमधून दुचाकी चोरणाऱ्या 3 बेड्या. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सापळा लावून चोरट्यांना घेतलं ताब्यात. अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता.